नमस्कार मित्रांनो, माझं नाव आहे भालचंद्र. मराठी ज्योतिष कट्ट्यामध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे. आजच्या या व्हिडिओमध्ये आपण चर्चा करणार आहोत दिनांक 2 ऑक्टोबर 2023 करताचा संपूर्ण राशीफळ. तत्पूर्वी आजच्या दिवसाचा जो पंचांग आहे त्या संदर्भातला विचार करू. आजचा जो दिवस आहे सोमवारचा आहे, शोभन नाम संवत्सर आहे, सूर्याचं दक्षिणायन चालू आहे, वर्षा ऋतू आहे, भाद्रपद महिन्याच्या कृष्ण पक्षाची तृतीया आहे, नक्षत्र भरणी आहे, योग हर्षण आहे. दिवसाचा जो कर्ण आहे तो विष्टी आहे आणि जो रात्रीचा कर्ण आहे तो भव आहे. आजच्या दिवसाचा जो गुलिक काल आहे तो सुरुवात होईल दुपारी 1:45 पासून ते 3:15 आणि अभिजित मुहूर्त दुपारी 11:52 पासून ते 12:40 पर्यंतचा असणार आहे. गुलिक काल आणि अभिजित मुहूर्त दिवसाचे शुभ कालावधी समजले जातात. यामध्ये कुठल्याही प्रकारचं महत्त्वपूर्ण काम किंवा निर्णय तुम्ही घेऊ शकता. त्याचप्रमाणे आजच्या दिवसाचा जो राहू काळ आहे तो सुरुवात होईल सकाळी 7:48 पासून ते 9:17 पर्यंत आणि यमगंड काळ सकाळी 10:47 पासून ते 12:16 पर्यंतचा असणार आहे. राहू काळ आणि यमगंड काळ दिवसाचे अशुभ कालावधी समजले जातात. यामध्ये कुठल्याही प्रकारचं महत्त्वपूर्ण काम किंवा निर्णय घेऊ नका. त्याचप्रमाणे आजच्या दिवसाचा जो चंद्र आहे हा चंद्र संपूर्ण दिवस मेष राशीमध्ये भ्रमण करणार आहे. हा चंद्र गुरु आणि हर्षल बरोबर युतियोग करणार आहे. आजच्या दिवशी बुध आणि नेपच्यूनचा प्रतियोग सुद्धा होणार आहे. ही ग्रहस्थिती लक्षात घेऊन 12 राशींचा राशीफळ का असेल त्या संदर्भातली चर्चा आता आपण सुरुवात करू. सर्वात पहिली जी रास आहे ती आहे मेष रास. मेष राशीमध्ये चंद्राचं भ्रमण आहे. तुमच्या राशीत असणारा गुरु हर्षल बरोबर हा चंद्र युतियोग करणार आहे. तुमच्या षष्ठात असणाऱ्या बुधाबरोबर वेळातला नेपच्यून प्रतियोग सुद्धा करणार आहे. दिवस अतिशय महत्त्वपूर्ण राहील. आज तुमची कार्यशक्ती, ऊर्जा आणि आत्मविश्वास जबरदस्त दिसून येईल. कामाचा उरक सुद्धा दांडगा राहील. भाग्याची साथ सुद्धा आजच्या दिवशी तुम्हाला उत्तम प्रकारे लाभेल. मात्र कुठलेही निर्णय जास्त विचार न करता घेऊ नका. सखोलपणे विचार करा. भावनेच्या आहारी जाऊन कुठल्याही प्रकारचे निर्णय घेऊ नका. भविष्यात जाऊन ते निर्णय तुमच्यासाठी त्रासदायक होण्याची शक्यता जास्त प्रमाणात राहील. त्याचप्रमाणे थोडासा वितंडवाद कमी करा. दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे येणाऱ्या 2 ते 3 दिवसामध्ये तुमचं जे काही कार्यक्षेत्र असेल त्या संदर्भातले निर्णय घेताना काळजी घेणं गरजेचं ठरेल. तुमचे अंदाज चुकण्याची शक्यता बऱ्याच प्रमाणात राहील. त्याचप्रमाणे तुमचे जे गुप्त शत्रू असतील त्यापासून सुद्धा येणाऱ्या 2 ते 3 दिवसात सावध राहणं गरजेचं राहील. एकंदरीत आजचा दिवस मात्र तुमच्यासाठी शुभ फलदायी असाच असणार आहे. यानंतरची जी रास आहे ती आहे वृषभ रास. वृषभ राशीच्या वेळेस आणि चंद्राचं भ्रमण आहे. तिथेच असणारे गुरु हर्षल बरोबर हा चंद्र युतियोग करणार आहे. पंचमातला बुध आणि लाभातला नेपच्यून हे परस्पर प्रतियोग करणार आहेत. दिवस अतिशय महत्त्वपूर्ण राहील. आजच्या दिवशी स्ट्रेस, टेन्शन जास्त प्रमाणात जाणवेल. कामं तुमची होणार नाही त्याच्यामुळे चिडचिडेपण तुमच्या जास्त प्रमाणात जाणवेल. स्वतःला त्रास करू नका, ही परिस्थिती नक्कीच बदलेल. त्याचप्रमाणे जर तुम्ही शेअर मार्केटमध्ये ट्रेड करत असाल तर आजच्या दिवशी मोठी रिस्क घेऊ नका. जर तुम्ही कोणाच्या रिलेशनशिपमध्ये असाल तिथे अंडरस्टँडिंग किंवा गैरसमज होण्याची शक्यता जास्त प्रमाणात राहील. काळजी घेणं, सतर्क राहणं गरजेचं राहील. यानंतरची जी रास आहे ती आहे मिथुन रास. मिथुन राशीच्या लाभस्थानात चंद्राचं भ्रमण आहे. तिथेच असणारा गुरु हर्षल बरोबर हा चंद्र युतियोग करणार आहे. चतुर्थातला बुध आणि दशमातला नेपच्यून हे परस्पर प्रतियोग करणार आहे. दिवस महत्त्वपूर्ण राहील. तुमचे जे मित्र परिवार असतील त्यांच्याकडून तुम्हाला चांगल्या प्रकारची साथ संपत लागेल. मात्र वादविवादाचे प्रसंग सुद्धा उद्भवतील. तर थोडंसं त्या संदर्भात काळजी घेणं महत्त्वपूर्ण राहील. विवाहित असाल तर वैवाहिक जोडीदाराचे नातेसंबंध सुधारतील. वैवाहिक जोडीदाराकडे बाहेर फिरला जाण्याचा योग सुद्धा संभवतो. त्याचप्रमाणे घरातले तुमच्या वयापेक्षा जे लहान व्यक्ती असतील त्यांच्याबरोबर मतभेद, मतवैचित्र होण्याची शक्यता आहे. त्यांच्या आरोग्याकडे सुद्धा लक्ष देणं गरजेचं राहील. यानंतरची जी रास आहे ती आहे कर्क रास. कर्क राशीच्या 10व्या स्थानात चंद्राचं भ्रमण आहे. तिथेच असणारा गुरु हर्षल बरोबर हा चंद्र युतियोग करणार आहे. तुमच्या तृतीयात असणारा बुध आणि भाग्यातला नेपच्यून हे परस्पर प्रतियोग करणार. दिवस महत्त्वपूर्ण राहील. सर्वात महत्त्वाचं म्हणजे ज्या ठिकाणी तुम्ही काम करता, नोकरी करता किंवा व्यवसाय करता त्या ठिकाणचे जे सहकर्मी असतील त्यांच्यावर छोट्या-मोठ्या गोष्टींनी वादविवादाचे प्रसंग निर्माण होतील. तर थोडंसं स्वतः ते कंट्रोल करणं गरजेचं राहील. तुमचं जे काही कार्यक्षेत्र असेल त्या संदर्भात फिरणं वगैरे होईल किंवा ट्रॅव्हलिंग वगैरे होईल. येणारे 2 ते 3 दिवस महत्त्वपूर्ण राहील. कागदोपत्री व्यवहार, कोणाला काही कमिटमेंट प्रॉमिसेस करणं हे पूर्णपणे टाळणं गरजेचं राहील. येणाऱ्या 2 ते 3 दिवसात जर तुम्हाला प्रवास करायचा झाला तर स्वतःच्या आरोग्याकडे लक्ष देणं गरजेचं राहील. यानंतरची जी रास आहे ती आहे सिंह रास.
सिंह राशीच्या भाग्यस्थानात चंद्राचं भ्रमण आहे. तिथेच असणारा गुरु हर्षल बरोबर हा चंद्र युतियोग करणार आहे. द्वितीयातला बुध आणि अष्टमातला नेपच्यून हे परस्पर प्रतियोग करणार आहे. दिवस महत्त्वपूर्ण राहील. आजचा जो दिवस आहे तुमची कार्यक्षमता, ऊर्जा आणि एकंदरीत आत्मविश्वास जबरदस्त दिसून येईल. आजच्या दिवशी तुम्हाला काही चांगले इंट्युशन्स वगैरे सुद्धा येऊ शकतील. ट्रॅव्हलिंग जास्त होईल. महत्त्वपूर्ण कामं करण्याकडे तुमचा कल राहील. कामंसुद्धा तुमची होतील. परंतु छोट्या-छोट्या गोष्टींवर स्वतःचं नियंत्रण तुमचं ढळू शकेल. त्या ठिकाणी लक्ष द्या. भावनेच्या आहारी जाऊन चुकीचे निर्णय घेऊ नका. येणाऱ्या 2 ते 3 दिवसात आर्थिक संदर्भातले कुठलेही निर्णय घेताना काळजी घेणं गरजेचं राहील. तुमचे अंदाज चुकण्याची शक्यता बऱ्याच प्रमाणात राहील. यानंतरची जी रास आहे ती आहे कन्या रास. कन्या राशीच्या 8व्या सणात चंद्राचं भ्रमण आहे. तिथेच असणारा गुरु हर्षल बरोबर हा चंद्र युतियोग करणार आहे. तुमच्याच राशीतला बुध आणि सप्तमातला नेपच्यून हे परस्पर प्रतियोग करणार आहे. दिवस महत्त्वपूर्ण राहील. आरोग्याकडे लक्ष देणं गरजेचं राहील. आरोग्याच्या संदर्भातले काही त्रास डोकं वर पडू शकतील. त्याचप्रमाणे वैवाहिक जोडीदाराबरोबर छोटे-मोठे वादविवादाचे प्रसंग सुद्धा निर्माण होतील. काळजी घ्या. येणाऱ्या 2 ते 3 दिवसामध्ये तुमच्या वैवाहिक जोडीदाराने तुमच्यामध्ये थोडेसे गैरसमजाचं वातावरण तयार होईल आणि त्यामुळे थोडेसे वादविवादाचे प्रसंग सुद्धा निर्माण होतील. तुम्ही स्वतःसुद्धा कुठल्याही क्षेत्राच्या संदर्भात महत्त्वपूर्ण निर्णय येणाऱ्या 2 ते 3 दिवसात अजिबात घेऊ नका. यानंतरची जी रास आहे ती आहे तुळ रास. तुळ राशीच्या 7व्या सणात चंद्राचं भ्रमण आहे. तिथेच असणारा गुरु हर्षल बरोबर हा चंद्र युतियोग करणार आहे. तुमच्या व्ययातला बुध आणि षष्ठातला नेपच्यून हे परस्पर प्रतियोग करणार आहेत. विवाहित असाल तर वैवाहिक जोडीदाराचे नातेसंबंध ताणले जाण्याची शक्यता आहे. छोट्या-मोठ्या गोष्टीवरून वादविवादाचे प्रसंग निर्माण होतील. वैवाहिक जोडीदाराच्या आरोग्याकडे सुद्धा लक्ष देणं गरजेचं राहील. त्याचप्रमाणे येणाऱ्या 2 ते 3 दिवसामध्ये तुमचं थोडंसं फिरणं वगैरे जास्त होईल. मात्र असे कुठलेही निर्णय घेऊ नका की जेणेकरून त्याचा परिणाम तुमच्या फ्युचरवर किंवा भविष्यावरती होऊ शकेल. अजिबात निर्णय घेऊ नका. तुमचे अंदाज चुकण्याची शक्यता बऱ्याच प्रमाणात आहे. यानंतरची जी रास आहे ती आहे वृश्चिक रास. वृश्चिक राशीच्या षष्ठ स्थानात चंद्राचं भ्रमण आहे. तिथेच असणारा गुरु हर्षल बरोबर हा चंद्र युतियोग करणार आहे. तुमच्या लाभातला बुध आणि पंचमातला नेपच्यून हे परस्पर प्रतियोग करणार आहे. दिवस महत्त्वपूर्ण राहील. ज्या ठिकाणी तुम्ही काम करता, नोकरी करता किंवा व्यवसाय करता, त्या ठिकाणच्या व्यक्ती असेल किंवा सहकर्मी असतील यांच्याबरोबर वादविवादाचे प्रसंग निर्माण होतील. त्या ठिकाणी थोडी काळजी घेणं गरजेचं राहील. त्याचप्रमाणे तुमचे जे खर्च असेल, एक्सपेंडिचर असेल त्यावरती लक्ष द्या. त्याचप्रमाणे तुमचे जे मित्रपरिवार असेल त्यांच्यावर छोट्या-मोठ्या गोष्टीवरून वादविवादाचे सुद्धा प्रसंग निर्माण होतील. त्याचप्रमाणे तुम्ही जर का कुठल्या लाभाच्या संदर्भात अपेक्षित असाल, तर येणाऱ्या 2 ते 3 दिवसामध्ये तसे लाभ मिळणं कठीण होऊन बसेल. परिवाराबरोबर अविश्वासाचं वातावरण तयार होईल. थोडंसं सजग राहणं गरजेचं राहील. यानंतरची जी रास आहे, ती आहे धनुरास. धनुराशीच्या 5व्या सणात चंद्राचं भ्रमण आहे. तिथे असणारा गुरु हर्षल बरोबर हा चंद्र युतियोग करणार आहे. तुमच्या दशमातला बुध आणि चतुर्थातला नेपच्यून हे परस्पर प्रतियोग करणार आहे. दिवस महत्त्वपूर्ण राहील. खास करून जर तुम्ही कोणाच्या रिलेशनशिपमध्ये असाल, तिथे छोट्या-मोठ्या गोष्टीवरून वादविवादाचे प्रसंग निर्माण होतील. काळजी घ्या. त्याचप्रमाणे जर तुम्ही शेअर मार्केटमध्ये ट्रेड करत असाल, तर आजच्या दिवशी काही चांगले लाभ तुम्हाला मिळण्याची शक्यता बऱ्याच प्रमाणात राहील. तुमचं जे काही कार्यक्षेत्र असेल, त्या ठिकाणच्या ज्या व्यक्ती असतील किंवा त्या संदर्भातले कागदोपत्री व्यवहार येणाऱ्या 2 ते 3 दिवसात अजिबात करू नका. कार्यक्षेत्र बदलणं, त्याच्यामध्ये वाढ करणं किंवा त्या संदर्भातला विचार करणं, असे जे विचार किंवा महत्त्वपूर्ण निर्णय हे येणाऱ्या 2 ते 3 दिवसात अजिबात करू नका. यानंतरची जी रास आहे, ती आहे मकर रास. मकर राशीच्या चतुर्थ स्थानात चंद्राचं भ्रमण आहे. तिथेच असणाऱ्या गुरु हर्षल बरोबर हा चंद्र युतियोग करणार आहे. तुमच्या भाग्यात असणारा बुध आणि लाभात असणारा नेपच्यून, तृतीयात असणारा नेपच्यून हे परस्पर प्रतियोग करणार आहेत. दिवस महत्त्वपूर्ण राहील. घरातल्या व्यक्तींबरोबर वादविवादाचे प्रसंग आजच्या दिवशी उभे राहू शकतील. काळजी घ्या. खास करून महिला वर्ग असेल त्यांच्या आरोग्याकडे लक्ष देणं गरजेचं राहील. त्याचप्रमाणे येणाऱ्या 2 ते 3 दिवसामध्ये फिरणं जास्त होईल, ट्रॅव्हलिंग जास्त होईल. मात्र कुठल्याही प्रकारचे असे निर्णय घेऊ नका की जेणेकरून तुमच्या आयुष्याची दिशा बदलेल. काळजी घ्या. आरोग्याकडे सुद्धा लक्ष देणं गरजेचं राहील. यानंतरची जी रास आहे, ती आहे कुंभ रास. कुंभ राशीच्या तृतीय स्थानात चंद्राचं भ्रमण आहे. तिथेच असणारा गुरु हर्षल बरोबर हा चंद्र युतियोग करणार आहे. तुमच्या अष्टमातला बुध आणि द्वितीयातला नेपच्यून हे परस्पर प्रतियोग करणार आहेत. आजचा जो दिवस आहे महत्त्वपूर्ण राहील. कागदोपत्री व्यवहार, कमिटमेंट, प्रॉमिसेस यापासून थोडंसं सावध राहणं गरजेचं राहील. आरोग्याकडे लक्ष देणं गरजेचं राहील. प्रवासाचे योग समजा आजच्या दिवशी असतील, तर स्वतःच्या आरोग्याकडे लक्ष द्या. त्याचप्रमाणे येणाऱ्या 2 ते 3 दिवसामध्ये इझी मनी आउट ऑफ द वे जाऊन किंवा
कायद्याच्या विरुद्ध जाऊन कुठल्याही प्रकारचे नियम बाह्य वर्तन करू नका. तुमचे अंदाज चुकतील, तुम्ही त्यामध्ये फसण्याची शक्यता आहे. इझी मनीच्या मागे धावू नका. आरोग्याकडे लक्ष देणं गरजेचं राहील. यानंतरची जी रास आहे, ती आहे मीन रास. मीन राशीच्या द्वितीय स्थानात चंद्राचा भ्रमण आहे. तिथे असणारा गुरु बरोबर हा चंद्र युती योग करणार आहे. हर्षल बरोबर सुद्धा हा चंद्र युती योग करणार आहे. तुमच्या सप्तमातला बुध आणि तुमच्या राशीतला नेपच्यून हे परस्पर प्रतियोग करणार आहेत. दिवस अतिशय महत्त्वपूर्ण राहील. खर्चावरती नियंत्रण ठेवणं गरजेचं राहील. आजच्या दिवशी तुम्हाला लाभ चांगले मिळतील, परंतु खर्च सुद्धा जास्त प्रमाणात होऊ शकेल. तर खर्चावरती नियंत्रण ठेवणं गरजेचं राहील. येणाऱ्या 2 ते 3 दिवसामध्ये गैरसमजामुळे वैवाहिक विदर्भाचे नातेसंबंध ताणले जातील. त्यांच्या आरोग्याकडे सुद्धा लक्ष देणं गरजेचं राहील. तर मित्रांनो, हे होतं दिनांक 2 ऑक्टोबर 2023 करताचं संपूर्ण राशीफळ. आपल्याला हे राशीफळ कसं वाटलं, आपण त्याचा अनुभव कशाप्रकारे घेतला, नक्की कळवा. आणि आपलं हे जे चॅनल आहे, मराठी ज्योतिष कट्टा, हे सुद्धा लाईक, शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा. धन्यवाद.